न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। विहामांडवा ते इंदेगाव रस्त्यावरील डाव्या कालव्यावर उभारलेला पूल गुरुवारी 8:30 वाजेच्या सुमारास कोसळला, ज्यामुळे पुलाच्या मध्यभागी ऊस वाहतूक करणारा ट्रक अडकला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पैठण तालुक्यातील इंदेगाव परिसरातील ऊस कारखान्याला घेऊन जाणारा ऊस वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी रात्री 8 वाजता शिवाजी पोकळे यांच्या मालकीचा ऊस घेऊन जात असताना ट्रॅक्टर डाव्या कालव्यावरील पुलाच्या मध्यभागी येताच पूल कोसळला। ट्रॅक्टर मध्यभागी अडकल्यामुळे चालक शिवाजी नवथर हे किरकोळ जखमी झाले। सध्या कालव्याला रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने तो दुथडी भरून वाहत आहे। पूल कोसळल्यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने विहामांडवा, हिंगणी ते इंदेगाव परिसराचा संपर्क तुटला आहे। शेतमाल, ऊसतोड वाहतूक, रुग्ण आणि नागरिक अशा सर्वांनाच मोठा त्रास होतोय। पुलास तडे गेल्याने दुरुस्तीची मागणी अनेक वेळा ग्रामस्थांनी केली होती, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। सध्याच्या मार्गावरून चौंढाळा आणि गुळमेश्वर येथील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारी शेकडो वाहने अहोरात्र धावत आहेत। ग्रामस्थांनी तातडीने पर्यायी रस्ता सुरू करण्याची मागणी केली आहे। तर गेल्या 1 वर्षापासून गोदावरी नदीपट्ट्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक हायवा ट्रकद्वारे होत असल्याने कॅनलवरील पूल क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने कमकुवत झाले आहेत, त्यांना तडे गेले आहेत। यासाठी अनेक वेळा नागरिकांनी पैठण महसूल विभाग आणि पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी करूनही अवैध वाळू वाहतुकीला कुठलाही आळा न बसल्याने या घटना घडल्या असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांकडून केला जातोय। आता पर्यायी मार्ग किंवा पुलाचे दुरुस्ती काम किती जलद गतीने होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून या घटनेला अखेर जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। न्यूज सुपर वनसाठी अनीस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।